नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करूया। पेपर कटिंग करायचा बरेच जणींना खूप कंटाळा येतो। डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केल्यामुळे आपला वेळ वाचतो आणि त्याचबरोबर आपल्याला लवकरही कटिंग होतं, त्यामुळे कंटाळा येत नाही, डबल कटिंग करण्याची गरज पडत नाही। त्यासाठी मी इथं 32 साईजच्या ब्लाऊजचं तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कटिंग कसं करायचं, त्यामुळे आपल्याला पेपर कटिंग करण्याचा वेळ वाचणार आहे। त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, इथं आपल्याला अस्तर जे आहे ते 60 सेंटीमीटरचं हे मी 32 साईजच्या ब्लाऊजसाठी अस्तर घेतलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला डबल घडी करून घ्यायची आहे। कितीची तर 9.5ची आपल्याला घडी करायची आहे। 9.5ची घडी कशी करायची तर 8 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर बघा, आपल्याला ही घडी कितीची आहे बघूया। तर 9.5ची घडी आहे आपली। तर 9.5ची घडी केलेली आहे आपली, बरोबर 8 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपण काय करायचं आहे, सुरुवातीला तयार उंची घ्यायची आहे। 32 साईजचा ब्लाऊज आहे, तयार उंची आहे 13.5 इंच, 1 इंच मार्जिन, 14.5 इंच आपण इथं घेतलेला आहे। 14.5 इंच इकडच्याही बाजूला घेऊयात आपण। साडे 14 इंच इकडल्याही बाजूला घेतलेला आहे आपण। आणि हे जे आहे ते आपण खालच्या साईडला बॉक्स तयार करून घेऊ 14.5 इंचाचा। त्याच्यानंतर आता आपल्याला गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच किंवा 2.25 इंच घेतली तरीही चालते। शोल्डर आहे ते 3 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पाठीमागचा गळा तुमच्या आवडीनुसार घ्या। इथं पाठीमागचा गळा मी 8.5 इंच तयार आहे, 9 इंच घेतलेला आहे। इथंही गळा रुंदी 2.5 इंचाचं घ्यायची आहे। पाठीमागचा गळा सुरुवातीला पाठीमागचा भाग तयार करू, त्याच्यानंतर आणि इथे आपल्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आणि टक्स जो आहे तो पाठीमागचा, त्याच्या अगोदर आपण मुंडा घेऊया। तर मुंडा जो आहे तो आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे। पाठीमागचा समोरचा मुंडा सेम घ्यायचा आहे। 5.5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। 32 साईजच्या ब्लाऊजसाठी 5.5 इंच मुंडा, पुढच्याही बाजूला 5.5 इंच आहे का बघून घ्यायचा आहे, म्हणजे मुंडा कमी जास्त होत नाही। आता बघा, इथं 3 इंच शोल्डर घेतलं, खालीही आपल्याला 3 इंच शोल्डर आहे का तिथंच मार्किंग करायचं आहे, म्हणजे काय होणार, वरती खालती शोल्डर ही बरोबर येणार। त्यामुळे ही पट्टी आहे इथं काखेत चुना वगैरे ब्लाऊजमध्ये पाठीमागच्या भागात किंवा समोर पडत नाही, त्यासाठी हे असं घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता ही पट्टीनं आपण हे करून घेऊया। आता फक्त पाठीमागचा भाग आहे, त्यामुळे मुंडा आपल्याला फक्त 1.5 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे। पाठीमागचा मुंडा आपण 1.5 इंचाचा घेतला आहे। तर आता इथं आणखीन एक माप टाकायचं राहिलं आपलं, 8 इंच छातीचा चौथा भाग आणि हे 1.5 इंच मार्जिन। तर आपल्याला 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर टक्स कितीला घ्यायचा तर 4 इंच टक्स घ्यायचा आहे आणि वरती जे आहे ते 4 इंच घ्यायचं आहे। इकडच्या बाजूला 1/2 इंच, इकडच्या बाजूला 1/2 इंच असा हा पाठीमागचा टक्स शिलाई करताना घ्यायचा आहे। तर आता हे झालेलं आहे, आपण हे कट करून घेऊया। पाठीमागच्या भागाचं आपलं व्यवस्थित असं कटिंग करून झालेलं आहे, हे कट करून घेऊया आपण। पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे। पाठीमागचा भाग तयार झाल्यानंतर आता आपण हा गळा जो आहे तो शिलाई करताना कट करून घेऊया, किंवा आताही कट केलं तरी चालतं।
हे पाठीमागच्या गळ्याचं पण आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण हाच पार्ट समोरच्या ह्याच्यावरती ठेवायचा आणि कटिंग करायचं आहे. आता आपल्याला परत एकदा घडी घालून घ्यायची आहे. हे खालच्या बाजूचं आपण कट करायचं नाही, अखंड राहू द्यायचं, म्हणजे इकडच्या साईडला आपल्याला स्लीव्हचं कटिंग करता येतं. हे बघा, आता आपण घडी घालायची आहे. घडी आता आपल्याला अगोदर 1.5 इंच सोडायचं आणि त्याच्या पुढं 9.5 इंचाची, 9.5, 10 आणि 11 इंचाची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. कारण आता आपण समोरचा भाग डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत, त्यामुळं 11 इंच घ्यायचं आहे. 9.5 अधिक 1.5 इंच, 11 इंच म्हणजे छातीचा चौथा भाग 8 इंच, 1.5 इंच मार्जिन 9.5 आणि प्लस त्यामध्ये 1.5 इंच म्हणजे 11 इंच घ्यायचं आहे आपल्याला. कारण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आपण, डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे आपलं. तर सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे. उंची किती? 14.5 इंच आपण घेतलेली आहे. पुढच्या बाजूलाही 14.5 इंच उंची घ्यायची. पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला 1.5 इंच अंतर सोडून घ्यायचं आहे. 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 2 इंच अंतर सोडून घ्या आणि त्याच्या पुढे आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे. म्हणजे गळा रुंदी शोल्डरचं जे माप आहे, जे 1.5 इंच आपण माप टाकतो त्याच्या पुढे टाकायचं आहे. त्यामुळे मी सुरुवातीला उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे आपण 1.5 इंचाला मार्किंग करून घेऊया. उंची घ्यायची अगोदर. उंची घेतल्यानंतर आपल्या बाजूला 1.5 इंच अंतर सोडायचं. 1.5 इंच अंतर सोडल्यानंतर पुढं आपल्याला गळा रुंदी शोल्डर मुंडा हे घ्यायचं आहे. आता 2.5 इंच गळा रुंदी घेतली आपण, इथंही 2.5 इंच गळा रुंदी घेऊया. शोल्डर आपण 3 इंच घेतलेलं पाठीमागचं, समोरचंही 3 इंच घ्यायचं. समोरील गळा 6.5 इंच. इथं तुमच्या आवडीनुसार समोरचा गळा तुम्ही घेऊ शकता. इथंही 2.5 इंच शोल्डर आहे का बघूनच, गळा रुंदी 2.5 इंच आहे का बघूनच मार्किंग करायचं. डबल माप टाकायचं. समोरचा गळा घेतलेला आहे गोल आकार देऊन. मुंडा 5.5 इंच घ्यायचा आहे. मुंडा 5.5 इंच घेतला तर इथं 3 इंच शोल्डर घेतलं. इथंही शोल्डर 3 इंच आहे का बघूनच घ्यायचं आहे आपल्याला. आता 3 इंच शोल्डर घेतल्यानंतर छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 इंच कुठं टाकायचं? हे जे 1.5 इंच अंतर सोडलं ह्याच्या पुढे बरोबर आपलं 9.5 इंच आहे. हे 8 इंच आपला छातीचा चौथा भाग. कमरेच्या साईडला हे आपण 8 इंच घ्यायचं आहे. आणि हे बघा आपण हे आता बघा आपल्याला हे 1.5 इंच आपलं छातीचा चौथा भाग, आपलं छातीचा चौथा भाग हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ह्यामध्ये क्रॉसपट्टी निघत नाही, क्रॉसपट्टी दुसरी काढायची आहे. आता समोरचा पार्ट आहे त्यामुळे 1 इंचाचा मुंडा. अशा पद्धतीने 1 इंचाच्या मुंड्याला आकार दिलेला आहे आपण. आता बघा काय करायचं आहे, यामध्ये क्रॉसपट्टी निघत नाही तर काय करायचं आहे, क्रॉसपट्टी आपण दुसरी काढून घ्यायची. क्रॉसपट्टी काढायला सहज जमतं, पण कटोरी डायरेक्ट वाढवताना जी परफेक्ट कटोरी येते यामध्ये शोल्डर वगैरे उतरत नाही. परफेक्ट ब्लाऊज जर करायचा असेल तर ह्या पद्धतीने कटिंग करा. आता बघा बरोबर 2 इंच आता हे सोडलेलं अंतर आहे तिथून चालू करायचं आणि इथल्या इकडच्या साईडपर्यंत आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. सुरुवातीला 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा. परत एकदा वरती 2 इंच घ्यायचं आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा. प्रत्येक साईजला सेम पद्धतीनं, फक्त कटोरी राऊंड तुमचा वेगळा आहे. तर इथंही 2 इंच घेतलं, 2 इंचाचा बॉक्स केला आणि वरती 2 इंच घेतला. वरती 2 इंच घेतल्यानंतर आपण हे इथं जे आहे ते समोरचा गळापासून त्या 2 इंचला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून इकडं कटोरी राऊंड टाकायचा आहे. कटोरी राऊंड किती आहे? 7.5 इंच, 7.25 इंच कटोरी राऊंड आहे. 32 साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड जो आहे तो
7.25 इंच आहे. तर अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं, कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. 7.25 इंच आपण मार्किंग केलेलं आहे. परत एकदा बघूया आपण बरोबर आहे का आपलं. 7.25 इंच, त्या 7.25चा मध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 7.25 इंच जिथं घेतलंय तिथं खाली बरोबर 2 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट, इकडचा पॉईंट इकडे जॉईंट करून घ्यायचा, इकडचा पॉईंट इकडच्या साईडला जॉईंट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला 2.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. समोरचा जो गळा आहे तिथून वरती 1 इंचाला मार्किंग करायचं आहे. आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला अशा पद्धतीनं जॉईंट करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट तयार होते. अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करा, म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येतो. तर बघू शकता आपलं समोरच्या भागाचंही कटिंग झालेलं आहे. हे जे आहे ते आता आपण कट करून घेऊया. कट करताना आपल्याला काय करायचं, इथून हे इथपर्यंत आपलं आहे, पण आपल्याला आता क्रॉसपट्टी काढायची नाही, त्यामुळे हा पार्ट आपण इथं कट करायचा आहे. क्रॉसपट्टी आपली दुसरी घ्यायची आहे. हे बघा असं कट करायचं. आता बघा आपण काय करायचं आहे, हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे. सुरुवातीला मुंडा जो आहे तो 1 इंचाचा कट करून घ्यायचा. पाठीमागच्या भागामध्ये 1.5 इंचाचा मुंडा, समोरच्या भागामध्ये 1 इंचाचा मुंडा आपण कट करून घेतलेला आहे. आता बघा हा आपला कपडा आपल्याला व्यवस्थित कसा कट करायचा, हे 1.5 इंच यामध्ये लागत नाही आणि हे गळा रुंदीत पण लागत नाही, त्यामुळे आपण इथून हे कट करायचं आहे. हे बघा असं. आणि हा आता आपल्याला असा क्रॉस जो मार्किंग केला आपण, हे असं कट करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं आपण कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कटोरी जशी आहे मार्किंग तशी कट करून घ्यायची आहे. बघू शकता व्यवस्थित अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. हा आपला समोरचा पार्ट व्यवस्थित आकार बघू शकता. कटोरी ही आपली व्यवस्थित दिसते आणि परफेक्ट येते. ह्यामध्ये शोल्डर जे आहे ब्लाऊजचं तर कधीही उतरत नाही. हा आपला पाठीमागचा भाग आणि आपला हा समोरचा भाग आहे. आता आपण बाहीचं कटिंग करूया, त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टीचं कटिंग करायचं आहे. आता आपल्याला 4 फोल्ड घडी घालायचे आहे. म्हणजे काय असतं, पेपरवरती करताना डबल फोल्ड घेतो, पण हा कपडा आहे त्यामुळे 4 फोल्ड असले तरच आपलं डबल फोल्ड 2 बाह्या निघतात, नाही तर आपल्या 1 बाहीच निघते. 1 बाही निघत नाही, त्यामुळे 4 फोल्ड करायचे. तर 8ची घडी घालायची आहे आपल्याला. बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 8ची घडी घालायची आहे आपल्याला. जास्त झाले थोडंसं, आपण 16 इंच घेऊया आणि 16चं डबल फोल्ड करूया, म्हणजे आपलं बरोबर 8 इंच होईल. सुरुवातीला आपण इकडच्या साईडला घडी घातल्यामुळे क्लिअर होत नाहीये, त्यामुळे ते थोडंसं आपण सरळ करून घेऊया, म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल. आता 8ची घडी घालायची आहे आपल्याला. 8ची घडी घालून घेतलेली आहे. बाहीची उंची तयार 5 इंच आहे. अर्धा इंच मार्जिन 5.5 इंच आपण इथं घ्यायचं आहे. 5.5 इंच वरच्याही बाजूला बरोबर 5.5 इंच घ्यायचं आहे. घडी बघू शकता तुम्ही, ही 8 इंचाची घडी आहे आपली. आता आपण काय करायचं आहे, आता बाहीला आकार देण्यासाठी 5 इंचाची बाही आहे. कॅप हाईट आहे ती 2.5 इंच घ्यायची.
कॅप हाईट आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे. 5 इंच बाहीची उंची आहे. उंचीनुसार आपण कॅप हाईट घेत असतो. 2.5 इंच घेतलं. ज्या ठिकाणी 2.5 इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी खाली बरोबर 2 इंच घ्यायचं. इकडच्याही बाजूला 2 मार्किंग करायच्या. एक मार्किंग 1 इंचाला, एक मार्किंग 2 इंचाला, अशा 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला आकार द्यायचा आहे. बाहीला आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची आणि अशा पद्धतीनं पहिला आपण आकार देऊन घेतलेला आहे बाहीला. आता दुसरा आकार देण्यासाठी आपल्याला हे 2 इंच जे घेतलं आपण कॅप हाईटच्या खाली, तिथून खाली आपल्याला परत एकदा बरोबर 2.5 इंचाला मार्किंग करायची. 2.5 इंचाला मार्किंग केलं तिथं खाली अर्धा इंच घ्यायचं. इथून सुरुवात करायची आणि बघा ह्या पॉइंटला जॉईन करायचं आणि परत हे असं जॉईन करायचं आहे. बघू शकता आकार व्यवस्थित आलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला आकार आला पाहिजे. दंडगीर आहे आपला 6 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीनं आपण परफेक्ट असं बाहीचंही कटिंग केलेलं आहे. एक्स्ट्राचं आपण अगोदर इकडचे साईडचे जे आहे ते कट करून घेऊया. आणि बाहीचा आकार जसा आहे तसा आपण सुरुवातीला आपण जे 1.5 इंच आहे ना ते कट करू. बाही उकलून घ्यायची आणि आतमध्ये जे आपण अर्धा इंचचा आकार दिलेला ते कट करून घ्यायचा आहे. बघू शकता इथं तुम्ही बाहीचा आकार कसा व्यवस्थित आलेला आहे. अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजचं बाहीचं कटिंग करा. हा असा पानासारखा आकार आला ना तर बाहीचं कटिंग आपलं परफेक्ट झालं आहे असं समजायचं. हे जे एक्स्ट्राचं कट केलेलं आहे ते आपली समोरची बाजू आहे. तर समोरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आणि जो मध्ये आहे त्याला आपण इथं कट मारून घ्यायचा आहे. आता क्रॉसपट्टी काढायची. तर क्रॉसपट्टी किती काढायची? छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन किती आहे आपलं 9.5 इंच आहे. तर 9.5 इंचाचीच क्रॉसपट्टी काढायची. तर बऱ्याच वेळेस क्रॉसपट्टी काढतानाही आपला गोंधळ होतो, त्यामुळे इथं क्रॉसपट्टी ही 9.5 इंचाचीच घ्यायची. हे आपलं बरोबर 9.5 इंच आहे. तर क्रॉसपट्टी 9.5 इंचाची घ्यायची. पण किती घ्यायची? फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आणि कटोरीच्या बाजूला 3 इंच घ्यायचं आहे. हे आपण इथं 2.5 इंच घेतलेलं आहे. इकडच्या बाजूला आपण 3 इंच घ्यायचं आहे आणि एक मार्किंग 2.5 ला करायची आहे. म्हणजे 2 मार्किंग आपल्या करायच्या आहेत. ही 2.5 ची मार्किंग. सुरुवातीला 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि वरतून खाली परत आपण असं कर्व मध्ये क्रॉस असं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही आपली क्रॉस पट्टी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. ही आपली क्रॉस पट्टी, स्लीव्स कटिंग, कटोरी आपली. आणि हे आपला पाठीमागचा भाग आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं संपूर्ण ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं हे एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणत्या साईजला किती कटोरी राऊंड लागतो ते कमेंटमध्ये नक्की विचारा. ते प्रत्येक साईजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. कमेंटमध्ये नक्की विचारा, म्हणजे कमेंटमध्ये तुम्हाला मी त्या व्हिडिओची लिंक देईन. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.